मागे याची ट्रिप केली इंडोनेशियाची, बालीची ट्रिप तुम्ही क्वालिफाय केली होती खूप सुंदरपणे फॉरेन कॉन्टेस्ट एजंट म्हणून. तर तुम्हाला काय अनुभव आला त्या ट्रिपच्या संदर्भात, किंवा ती कॉन्टेस्ट क्वालिफाय करताना आणि ट्रिप गेल्यानंतर कसा अनुभव आला तो थोडा शेअर करा. नमस्कार, मी राजेंद्र जेजूरकर. तर इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये मी गेल्या 2014 पासून काम करत आहे. हे काम करता करता मला ज्या वेळेला लाईफ मध्ये काम करत होतो, तर ज्या वेळेला आपल्याला ह्या गोष्टी लक्षात आल्या की हेल्थ इन्शुरन्स लोकांसाठी असणं किती गरजेचं आहे, तर हे लक्षात आल्यानंतर मी चांगल्या कंपनी सोबत आपण कसं राहून आपल्या ग्राहकांना सेवा देऊ शकतो याचं एक अनालिसिस केलं आणि त्यातून मी केअर हेल्थ इन्शुरन्स मध्ये काम सुरू करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये मला मार्गदर्शन लागलं आमचे डेव्हलपमेंट ऑफिसर जे आहेत डॉक्टर अनिल कुलकर्णी सर, यांच्याशी पहिल्यांदा मी मीटिंग केली आणि त्यानंतर एजन्सी घेतली. म्हणजे आपल्या ग्राहकांना देण्यासाठी आपण ज्यांच्या थ्रू पुढे जात आहोत, तर त्यांच्याकडून पण आपल्याला काय भेटलं पाहिजे हे मी आधी जाचपून घेतलं. हे तुम्हाला मुद्दाम सांगतो, कारण आपण मार्केटमध्ये जर बघितलं तर खूप सारे लोक प्रोडक्ट विकण्यासाठी बसलेले आहेत, पण डेडिकेशनने त्यांना सर्व्हिस देऊन त्या लोकांना त्या प्रोडक्ट विषयी क्लिअरिटी देणारे लोक खूप कमी आहेत. मग सरांकडे मला तो एक गोष्ट खूप चांगली अनुभवायला मिळाली की सर्व काही डिटेल ॲज इट इज देणे आणि त्याच्या सुद्धा क्लिअर डिटेल घेऊन आपण व्यवसाय करणे. निव्वळ व्यवसायात पैसा हा सेंटरला ठेवायचा आहे, पण त्यामध्ये त्यांचा एक शब्द होता पहिल्या मीटिंग मध्ये, मला आजही आठवत होतो. 2023 ला आमची मीटिंग झालेली होती. तर आपल्या व्यवसायामध्ये आपला एक स्पिरिच्युअल गोल असला पाहिजे. बरेच जण गोल विषयी कोणी काय माहिती सांगतं, तर व्यवसाय करताना त्या शब्दामुळे मी त्यांच्या सोबत अटॅच झालो आणि पुढे समोर लगेच डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च यासाठी एक बेस्ट कॉन्टेस्ट पण आलेली होती. तर माझ्या फॅमिलीमध्ये माझ्याकडे ऑलरेडी 3 कंपन्यांचं काम असल्यामुळं वाईफच्या नावे मी पहिला पॉज कोड घेतला. तर पॉज कोड मध्ये फक्त 5 लाख रुपये समावेशवरचीच पॉलिसी करण्याची ऑथॉरिटी होती. तर सरांच्या डॉक्टर अनिल कुलकर्णी सर आणि केअर हेल्थ इन्शुरन्सचे मॅनेजर सचिनजी गायकवाड सर या दोघांच्या मार्गदर्शनामध्ये आमचे मित्र श्री मंगेश आमरे, माझे डेव्हलपमेंट ऑफिसर आणि एडीओ डॉक्टर अनिल कुलकर्णी सर आणि मॅनेजर सचिन गायकवाड सर, या सर्वांच्या मार्गदर्शनाने मी अवघ्या 1.5 ते पावणे 2 महिन्यामध्ये पहिली जी कॉन्टेस्ट आहे ती अचीव केली. आणि अचीव केल्यानंतर मला एक असा खूप छान असा अनुभव आला की मी पासपोर्ट काढलेला कमीत कमी 7 वर्ष होऊन गेलेली. कशासाठी काढलंय त्यावेळेला मला पण माहित नव्हतं. मित्रांनी पासपोर्ट काढला, मी पण पासपोर्ट काढला. तर तो पासपोर्ट मला सरांनी पहिल्यांदा एजन्सी घेताना विचारलं, राजेंद्र पासपोर्ट आहे का? तर मी म्हटलं हो येस आहे सर. ओके, वा व्हेरी गुड. तर मग आपल्याला एक विदेश दौरा करायचा आहे म्हणे. तो कसा करायचा, तर 1.5 महिन्याच्या जर्नीमध्ये व्यवसाय करता करता त्यातून अर्निंग महत्वाचं, सेंटरला पैसा होता तर पैसाही मिळाला. महत्वाचं, खूप चांगल्या लोकांना आपण हेल्थ इन्शुरन्स देऊ शकलो, त्यांच्या फॅमिलीला सिक्युअर केलं. हे एक आपला स्पिरिच्युअल गोल अचीव झाला. तिसरं म्हणजे आपलं एक स्वप्न असतं की आपल्याला एक फॉरेन टूर पाहिजे, तर माझं ते स्वप्न अचीव झालं. तिथे गेल्यानंतर एक छानसा अनुभव सांगतो. तर मुंबई या इंटरनॅशनल एअरपोर्ट पासून निघाल्यापासून, म्हणजे थोडक्यात नाशिक पासून निघाल्यापासून एक प्रत्येक गोष्टीत एक वेगळे पण होतं. म्हणजे आपली जी टीम होती ना, नाशिकच्या टीमचं वैशिष्ट्य असं होतं की ऑल इंडियामध्ये सगळ्यात जास्त हेल्थ प्लॅनर विदेश दौऱ्यासाठी क्वालिफाय झालेले ते नाशिकच्या टीमकडून झालेले. तर ही एक सगळ्यात मोठी गोष्ट होती की तिथं जेवढे अचिव्हर्स आलेले आहेत ऑल इंडियामधून, त्यामध्ये नाशिकची हेल्थ प्लॅनर, त्यात आमचं भाग्य की आमचे डॉक्टर अनिल कुलकर्णी सर, त्यांचं एक मिशन आहे की फॉरेन टूर साठी पूर्ण एक विमान भरून माझे लोक जातील. तर त्यावेळेला कमीत कमी 17 लोक आमचे होते. म्हणजे ही एक आमच्या टीमसाठी खूप मोठी गोष्ट होती. आणि मुंबई पासून तर बालीपर्यंतचा एक खूप छान असा प्रवास होता. डोमेस्टिक फ्लाईटने प्रवास केलेला आहे इंडियामध्ये, पण एक 12-13 तासाची ती जी जर्नी होती, खूप छान अनुभव होता. आणि एअरपोर्टवर तिथे गेल्यानंतर असं एकदम आपल्या भारतीय शैलीमध्ये जे स्वागत करण्यात आलं ना, काही गोष्टी आपण पण फॉलो करत नाही, त्या तिथं एंट्री केल्या आम्हाला ते जे फॉलो करतायत ते बघायला मिळालं. आणि दुसरा एक छानसा अनुभव म्हणजे त्या ठिकाणचं जे इंडोनेशिया, म्हणजे ही भारतीय कल्चर जपणारी कंट्री आहे. पूर्वी त्या ठिकाणी हिंदू संस्कृती होती, तर तिथं आज तरी लीडर्स लोक वेगळ्या कम्युनिटीतले असले तरी पण त्या ठिकाणी रामायण महाभारत सारख्या आपल्या ज्या भारतीय परंपरेतून घडलेल्या ज्या काही ग्रंथ किंवा परंपरा आहेत, त्या सर्वांचा अनुभव गेल्यापासून आपल्याला अनुभवायला मिळाला. म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या एअरपोर्ट पासून तर त्या आमच्या हॉटेलच्या लॉबीपर्यंत, एंट्रीपर्यंत
कमीत कमी भगवान श्रीकृष्णापासून तर आपले सर्व देवी देवतांपर्यंतचे सर्वांचे स्टॅच्यू मूर्ती रोडवर असेल गार्डनला असेल खूप छान होत्या. म्हणजे आपण जितकं जपत नाही तितकं त्या लोकांनी जपलेलं आहे. ही एक मला खूप गोष्ट भावली. दुसरी गोष्ट म्हणजे अप्रतिम नैसर्गिक सौंदर्य. आपण कल्पना नाही करू शकत. मी केरळला जाऊन आलोय फिरायची, मला पण खूप आवड आहे. तर केरळ पेक्षाही अति सुंदर असं त्या ठिकाणचं अप्रतिम नैसर्गिक सौंदर्य. त्या सौंदर्याचा आम्ही आनंद घेतला. महत्वाचं खूप सारे व्हिजिट करण्यासारखे जे पॉइंट होते त्यामध्ये मला असं वाटतं की एक रिव्हर राफ्टिंग एक जबरदस्त थ्रिल अनुभव घेण्यात आला आमच्याकडून. का असा अनुभव आम्ही रिव्हर राफ्टिंग आपण व्हिडिओमध्येच बघतो, प्रत्यक्ष इंडियामध्ये पण आहे रिव्हर राफ्टिंग, पण त्या ठिकाणचा अनुभव मस्त एकदम. खूप असं उंच डोंगरावर जाणं, तिथून परत खाली दरीमध्ये जाणं, दरीतून 1-1.5 किलोमीटरचा प्रवास करून मग त्या नदीतून पुढे रिव्हर राफ्टिंग करणं खूप छान असा अनुभव होता, अप्रतिम असा. त्यानंतर एक सुप्रसिद्ध असं ठिकाण आहे इंडोनेशियातलं उल्लुवाटू टेम्पल. तर त्या टेम्पलला आम्ही तिथं व्हिजिट केली आणि त्या ठिकाणी सुंदर असा एक कथानक सादर करण्यात आला. तिथलं रामायणातला एक प्रसंग छान सादर करण्यात आला आणि एक महाभारतातला एक प्रसंग सादर करण्यात आला. अशा 2 प्रसंग छान त्या ठिकाणी सादरीकरण झालं. आणि प्रवासात सर्व त्या ठिकाणी स्वच्छता सुंदर वगैरे सगळ्या गोष्टी खूप छान असा अनुभव आला. मीटिंग मध्ये एक गोष्ट अनुभवायला मिळाली. तिथं आमचं जेवढे विनर्स होते त्यांच्यासाठी एक कॉन्फरन्स आणि सर्वांना एक आवड देण्यासाठी एक फंक्शन जे अरेंज केलेलं होतं. तर त्या ठिकाणी ऑल इंडियातले जेवढे हेल्थ प्लॅनर्स आहेत किंवा एडीओ आहेत किंवा मॅनेजर्स आहेत ते त्या ठिकाणी सर्वजण उपस्थित होते. तर सर्वांना एकमेकाच्या ओळखी करण्यासाठी आम्हाला एक संधी मिळाली आणि भेट झाल्यामुळे कळालंय आता पुणे रिजनचं कोण आहे. तर म्हणजे खूप सारे मित्र जोडण्याचंही काम यातून झालं, जे इथल्या इथं इंडियामध्ये राहून होत नाही ते बाहेर विदेश दौऱ्यामध्ये आम्हाला ते अनुभवता आलं. असा खूप छान असा अनुभव होता. धन्यवाद.